जय भीम, जय शिवराय सर्वांना. तर हे बघा, आजची माझी जी ड्युटी आहे ती सुरू झालेली आहे. मुलांना मी आता आणले आहे स्कूलमध्ये. आता माझ्या एका मुलाला सांगितले की बाबा थोडंसं व्हिडिओ बनव, तर तो बनवत होता. मग मी घेतले मोबाईल आणि मग व्हिडिओ बनवत होते. तर हे बघा, मुलं सगळे आता उतरत आहेत आणि स्कूलमध्ये जातीलच आता थोड्या वेळाने. तर हे बघा, आता मुलं सगळे जात आहेत स्कूलमध्ये. त्यांचं टायमिंग आहे 8चं. तर मग मी त्यांना 15 ते 20 मिनटं आधी सोडते. आणि ही आता आपली दुसरी गाडी आलेली आहे. तर यातून सुद्धा मुलं उतरत आहेत. झाले आता उतरून. तर मग आता माझे ड्रायव्हर बंधू आहेत ते गाडी घेऊन रिटर्न सोसायटीत लावून मग ते दुपारून परत या मुलांना घ्यायला येतील आणि मी दुसऱ्या स्कूलवर जाणार आहे आज. हे बघा, आता मी निघाली आहे आणि जी दुसरी शाळा आहे त्या स्कूलचं पिकअप करायला मी निघालेली आहे. 11 वाजता त्याचं पिकअप होतं, ड्रॉप होतं. त्यांना घेऊन मी घरी येणार होते. तर मी तुम्हाला सांगणार होते की मी कोणाकडून इन्स्पायर होऊन हे म्हणजे डिसिजन घेतलं ड्राईव्ह करायचं. तर मी पण अशीच एका म्हणजे लेडीजला पाहिलं होतं. ती गाडी चालवत असताना मग मला पण ते खूप आवडलं आणि खूप मनात बसलं होतं माझ्या. मग मी पण ठरवलं की ड्राईव्ह करायला शिकायला पाहिजे. मग मी ड्रायव्हिंग स्कूल वगैरे लावून मग प्रॅक्टिस करून घेतले वर्षभर आणि त्याच्यानंतर गाडी हातात घेऊन मग मी स्वतःचं बिझनेस करायचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप साऱ्या महिला म्हणतात ना की खूप अवघड असतं. तर काही अवघड नसतं. ते फक्त आपल्या मनात बसलेलं एक भीती असतं. पण एकदा का आपण ड्राईव्ह करायला शिकलो आणि मग रोडवर गाडी काढलो ना, तर मग आपल्या मनातली जी भीती असते ती उडून जाते आणि आपण पण एकदम कॉन्फिडंटली गाडी चालवायला सुरू करू शकतो. फक्त जिद्द पाहिजे. प्रत्येक गोष्ट ठरवल्यावर ते पूर्ण करण्याची इच्छा आपण मनात बाळगून ठेवायला पाहिजे आणि त्यावर काम करायला पाहिजे. मग आपण ते सक्सेसफुल होणारच. नाही असं नाही, पण ट्राय तरी करणं खूप गरजेचं आहे. तर आज सांगायचं एक गोष्ट म्हणजे तुम्हाला, आज आमच्या सोसायटीमध्ये जे प्रोग्राम होतं ना, तर त्याच्यामध्ये बघा आज लहान मुलांसाठी गेम ठेवले होते. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा होते. त्यामधलं आता हे गेम ते खेळत आहेत मुलं छोटी छोटी. तर तळ्यात मळ्यात हे गेम चालू होतं आणि मध्ये मध्ये काही छोटेसे जे चिल्लीपिल्ली असतात ना, ते आधेमध्ये फिरत असतात. मग तसंच ते गेममध्ये पार्टिसिपेट पण करत होते आणि भरपूर एन्जॉयमेंट केलेलं आहे आज. तर मला जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे बघा, लेडीजसाठी सुद्धा ठेवलेलं होतं तळ्यात मळ्यात हा गेम. तर मी थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेवढं शक्य होईल तेवढं. तर तुम्ही बघू शकता.
तर तुम्ही बघू शकता इथे सगळे जे छोटे छोटे चिल्लीपिल्ली होते ना ते सगळे जमले होते आणि देव बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप आतुर होते आणि इतके खुश होते की त्यांचा कल्ला खूप चालू होता गणपती बाप्पा मोरया म्हणून. तर खरंच बघण्यासारखं होतं ते सगळं. तर हे बघा आता आरती झाल्यानंतर पुन्हा 2 गेम ठेवले होते. सगळेजण पार्टिसिपेट केले होते. जे 2 गेम होते त्यांची नावं होती तंबोला आणि फिश पॉन्ड. तर खरंच खूप मज्जा आली. खूप जणांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर बघण्यासारखा होता एकदम गेम आणि त्याच्यामध्ये मग 5 प्राईज लगेच डिस्ट्रीब्यूट केले आणि छान वाटलं सगळं बघायला. तर तुम्ही पण प्लीज बघू शकता की कसं काय म्हणजे गेम वगैरे खेळलं ते आणि काय काय केलं ते सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी असं झालं की लेडीज आणि जेंट्समध्ये अंताक्षरीचा प्रोग्राम ठेवला होता. तो पण मस्त प्रोग्राम झाला. त्याच्यामध्ये पण सगळेजण खूप चांगले सुराने गात होते. तर खूप मज्जा आली. अगदी मनासारखं प्रोग्राम झाला होता. खूप छान वाटत होतं प्रोग्राम बघायला आणि गाणे ऐकायलासुद्धा. सगळ्या लेडीजनी पण खूपच म्हणजे आवडीने गाणे गायले. तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.